चांगली उत्कृष्ट नजर ती जी तुमच्यातलं वाईट शोधेल, तुमच्यात काय कमी आहे ते शोधेल. जगात फुकट काहीच नाही. जे काही फुकट दिसत असेल त्याची किंमत जरा उशिरा उघड होते. काही गोष्टींचे अर्थ आणि काही गोष्टीत असलेले स्वार्थ हे न कळलेलेच बरे. हलकं आयुष्य, त्यावर असलेलं जड ओझं. जन्माला आलोत एकदा, मरत आहोत रोज. समजदार व्यक्ती तर तोच आहे जो इतरांचे गुण, त्याची वैशिष्ट्ये बघतो, त्यांच्यापासून काही शिकतो, ना की इतरांची ईर्ष्या करतो. हे मानलं की वेळ सतावत आहे, पण जगणं काय आहे हे पण शिकवत आहेच. आयुष्याच्या गोष्टी या नद्यांसारख्या आहेत. कोणाला माहीत नाही कोणती गोष्ट कोणाला जाऊन मिळेल आणि कुठे थांबेल. त्रास एकटेपणाचा नाही, आत उठलेल्या वादळांचा आहे. अजब आहे आयुष्याची गोष्ट. ज्याच्या सोबत आहोत त्याच्यावर प्रेम नाही करू शकत आणि ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या सोबत नाही राहू शकत. चव वेगळी आहे माझ्या शब्दांची, कोणाला कळत नाही आणि कोणी विसरू शकत नाही. एकटे होण्याची भीती त्या गर्दीत जायला भाग पाडते ज्या गर्दीत आपलं कोणी नाहीच. जग गोल आहे. तुमचे केलेले कर्म तुमच्याकडे वापस येतील. वेळ, इच्छा आणि स्वप्न हातात घातलेल्या घड्याळांसारखे आहेत. आपण काढून बाजूला ठेवले तरी चालत राहतात. त्या गोष्टींची चिंता करू नका ज्या तुमच्या हातात नाहीत. वेळेचा खेळ किती अजब आहे. भरलेल्या खिशाने जग दाखवलं आणि रिकाम्या खिशाने जगातली माणसं दाखवली. वेळेवर बोलणं आणि वेळ काढून बोलणं यात खूप फरक आहे. लोक घमेंट करत राहिले त्यांच्या चलाक असण्यावर. त्यांना समजलेच नाही की ते काय गमावत आहेत. सगळं शिकवलं जाऊ शकतं, पण कोणाच्या भावनांची कदर करायला नाही शिकवलं जाऊ शकत. लॉटरी फक्त पैशांची नसते. आयुष्यात योग्य माणसं मिळणं देखील एखाद्या लॉटरीपेक्षा कमी नाही. इच्छा तर आहे पक्षी बनून उडावे, फक्त गरजांनी पंख छाटणे बंद करावे. किती काही निष्ठून जाता हातातून सावरण्याच्या नादात. मनावर ओझं बनून राहिलेत काही स्वप्न, सुटतही नाहीत आणि तुटतही नाहीत. पातळी घसरलेल्या लोकांना तुम्ही बेशक उठवायला निघाले आहात, पण ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा वर यायची त्यांची इच्छा असेल. छत्री आणि बुद्धी दोन्ही आपल्याला तेव्हाच उपयोगी आहेत जेव्हा ते उघडलेले असतील, नाहीतर दोन्ही आपल्यावर ओझं बनून राहतील. समजदार दुसऱ्यांच्या नजरेत नाही तर स्वतःच्या नजरेत बना. कुपोषण सगळ्या ठिकाणी आहे. कुठे आहार कमी आहे तर कुठे संस्कार कमी आहेत. एकट्यानेच लढावी लागते आयुष्याची लढाई. सल्ला देणारे खूप आहेत, साथ देणारे नाही. नातं फक्त ते नाही जे सुखात आणि दुःखात साथ देईल. नातं तर ते आहे जे आपलेपणाची जाणीव करून देईल. हा विचार करून कोणाची साथ सोडू नका की त्याच्याजवळ काही नाही तुम्हाला देण्यासाठी. फक्त हा विचार करून त्याची साथ द्या की त्याच्याजवळ काही नाही गमवायला तुमच्याशिवाय. साथ सोडणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो. ज्यांना साथ द्यायची आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत साथ देतात. आपल्या आयुष्यातल्या कुठल्याच दिवसाला दोष देऊ नका, कारण चांगला दिवस आनंद देऊन जातो आणि वाईट दिवस अनुभव देऊन जातो. एक यशस्वी आयुष्यासाठी दोन्ही गरजेचं आहे. जग त्यांचीच हाल हवा विचारतं जे अगोदरपासून सुखात आहेत. दुःखात असणाऱ्यांचे तर नंबर सुद्धा सापडत नाहीत. तक्रार तर सगळ्यांना आहे जगण्याची, पण ज्यांना मजेत कसं जगायचं हे माहीत आहे ते तक्रार करत बसत नाहीत. कोणत्याही व्यक्तीसोबत असणारी जवळीक त्रासदायक आहे, कारण जवळीक आशा निर्माण करते आणि आशा करणं हे सगळ्या दुःखाचं कारण आहे. स्वार्थी लोकांनी हा नियम बनवला आहे. स्वार्थासाठी आपले दूर आणि परके जवळ करायचे आहेत.
कोणाला बोलण्याच्या अगोदर विचार करून बोलत जा, कारण बोललेले शब्द माफ केले जाऊ शकतात, विसरले जाऊ शकत नाहीत. आयुष्यात गैरसमज ठेवणं हे चूक करण्यापेक्षा घातक आहे. कोणाला इतकं इग्नोर करू नका की समोरचा तुमच्याशिवाय जगायला शिकेल. जबरदस्ती केलेली जवळीक असण्यापेक्षा समाधानाने आलेला दुरावा केव्हाही चांगला. माफी मागणारे नेहमीच चुकीचे नसतात. काही लोक नमतं घेतात कारण नात्यांना टिकवण्यासाठी. जाणाऱ्याला रस्ता दाखवा, आपले म्हणून थांबवण्याचा प्रयत्न कराल तर डोक्यावर चढतील. ना कोणी रुसण्याची भीती, ना कोणाला मनवण्याचा प्रयत्न. मनातून उतरलेल्या लोकांबद्दल कसली असणार तक्रार. खूप जवळ येतात ती लोक जी अगोदरपासून लांब जायचं मनात ठरवून असतात. कधी कधी दगडाने लागलेली ठेस सुद्धा अशी जखम देत नाही जी माणसाच्या एखाद्या शब्दाने होते. खूप काही आहे सांगायला, पण का माहीत नाही, आजकाल काहीही न बोलणं योग्य वाटत आहे. एकही कामात आली नाही, हात भरून पडला आहे रेषांनी. काही वेळ बसत जा आपल्या लोकांसोबत. प्रत्येक गोष्ट मोबाईलवर मिळत नाही. अट होती नाती वाचवण्याची आणि हेच कारण होतं माझ्या हरण्याचं. गुलाम आहे मी आपल्या घरातल्या संस्कारांचा, नाहीतर खराब लोकांना त्यांची लायकी दाखवण्याचं कसब माझ्यातही आहे. जे म्हणत होते वेळच वेळ आहे तुझ्यासाठी, आज तेच म्हणत आहेत तुझ्याशिवाय अजून खूप कामं आहेत. खूप अवघड काम दिलं आहे नियतीने. म्हणाली तू तर झाला सगळ्यांचा, आता शोध तुझं कोण आहे. जेव्हा नात्यांमध्ये जिद्द आणि स्पर्धा येते तेव्हा ते दोन्ही जिंकतात, फक्त नाती हरतात. स्पष्टीकरण तिथं दिलं जातं जिथं ते ऐकून आणि समजून घेण्यासाठी एक समजदार बुद्धी असते. कोणी तुम्हाला चुकीचं समजलं तर त्याला स्पष्टीकरण देणं म्हणजे स्वतःला स्वतःच्या नजरेत पाडणं होय. कशी होईल चांगल्या माणसांची ओळख. दोन्ही नकली झालेत, माणसांचे आसू आणि हसू देखील. कोणासोबत मैत्री अशी निभवा की शत्रू सुद्धा बघून म्हणेल कदाचित मी सुद्धा याचा मित्र असतो तर. आपण लहान मुलं नाही आहोत जे की कोणाचा चालाकपणा समजून येणार नाही. सगळ्यांचा धूर्तपणा समजून येतो, फक्त नाती तुटू नये म्हणून शांत आहोत. जगात खूप कमी लोक आहेत जे तुमचं दुःख समजून घेतील. बाकीच्यांना तर गोष्टी ऐकायला आवडतात. दुःखात असताना सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर जी व्यक्ती येते ती सगळ्यात मौल्यवान व्यक्ती असते. भाग्य बदलते जेव्हा आपली ध्येय मजबूत असतात, नाहीतर आयुष्य संपून जातं नशिबाला दोष देण्यात. चिंता करण्याने येणारी संकटे कमी होतील किंवा नाही होणार, पण आत्ताची असलेली शांती मात्र निघून जाईल. हात असा पकडा जो सुखात तुम्ही सोडणार नाही आणि दुःखात तो तुम्हाला सोडणार नाही. नेहमी खुश राहत चला, हा विचार करून की जगात आपल्यापेक्षा दुःखी आणि कष्टी लोकही आहेत. क्षणाक्षणाला आपुलकी दाखवणारे वेळ आल्यावर मात्र दूर उभे राहतात. आपल्या लोकांसाठीची चिंता हृदयात असते, शब्दात नसते. आणि आपल्या लोकांसाठी असलेला राग शब्दात असतो, मनात नाही. हीच प्रेमाची खरी व्याख्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.